तुम्ही कम माग लागला दाजी माझ्या. हं? चला आवर लवकर लवकर, टाइमपास नाही करायचा कधी. कामाला ना कामच केलं पाहिजे. रोजानेच तू हं. म्हणजे तुम्ही मला याच्यासाठी आणलंय का इकडं? मग मी म्हणलं मी व्हिडिओ काढीन तर मग नाही म्हणे आता हे चवळी लावून. आता तुम्हाला मी चवळी आल्यावर दाखवी ना. तर भावना बहिण तुम्ही बघू शकता आता दाजी काय करायला लागले. तर मला म्हणले लाव पटापटा, मी लावले थोडे. बघा मला काय जमाना. लागला एकदम लावलं बी एवढं लवकर लवकर. बघा एवढं लवकर लावलं दाजीनं. तुरीच्या पाट्यामध्ये दाजी चवळी लावायत. बघ किती फास्ट लावले दाजीनं आहे का. अरे बापरे, आता लगे कमरेला बांधलं बाबा. आता दाजीनं कमरेला बांधला. आता 10 घंटे बस ना. फोटो घ्यायचं ते. मला म्हणते 10 घंटे बसशील असं. बघा आता. हा हे काय बरोबर घनसंगीला जायचं आहे. हे विसरूनच गेलं दाजी मी. टाकून देते 2-3 हरभरे ते पण आहे ना. हरभरे पण आहे ना. हरभऱ्याची भाजी तेवढीच होय. पावशेरभर भेटली बस झाली आहे ना दाजी. दाजी तुम्ही कामगार लोक, आम्हाला नाही येत तेवढं. हां हे एक पाटा इकडं. त्याच्यामुळे मी स्टँड आणते सोबत. मला एक स्टँड घ्यायचं आहे बरं का दाजी, कारण की ना माझं स्टँड तुटलंय बघा ते. तर भावना बहिण तुम्ही मला खूप जण मला कमेंट टाकतात की संगीत वावर कोणाचं आहे. तर आपलं वावर नाही बरं का. जे काय आहे ना सांगते खरे खरे. आपलं वावर नाही भावना बहिण. होय दाजी आपलं वावर आहे काही. बघा तुम्हाला जर मग खोटं वाटत असं ना तुम्ही दाजीला विचारा. आपलं वावर नाही, आपले चुलत सासू-सासऱ्याचं आहे. तुला सासरे सख्या सासरे सख्या सासू-सासऱ्याचं आहे आमचे. हात काळजी ते फक्त आम्ही एवढं हे सांगतो. किती फास्ट लावले हो दाजी तुम्ही. किती खरंच तुम्ही कामाला किती स्पीड आहे ना तुम्हाला. बघा ना मी आता लोक लावत बसले असते. मी तर अजून अर्ध्यात पण नसतं आणलं. आणि बघा या दाजीना किती फास्ट करायला गेलं ना काम चांगलं करायला आहे ना. दाजी आपल्याला लसूण पण लावायचं आहे नंतर. आपलं जेव्हा समजा पाणी सुरू होईल ना थोडं लसूण लावायचं आहे बघा मला.
तर अशी मस्तपैकी आता लावणं झाले. त्यांच्या दाजीनं चवळी लावली आणि हरभरा लावला थोडा. म्हणजे कसं पावसाळ्यामध्ये येईन थोडंच फार आपलं खायला. माणूस जेव्हा समजा येतंय कधी म्हणजे नाही का आपण येत समजा, हां आता ते दोस्त फिस्त समजा दोस्त आले काही कोणी दाजीचे मित्र वगैरे येतात ना, म्हणतात ना चल चल राव आम्हाला दाखव तुझं. मग आले ना तर मग काही समजा शेंगा आहे ना कशाचे पण राहते आपलं खायला. आपण आपल्या वावरामध्ये आपण हक्काने खाऊ शकतो. तो लोकांच्या वावरामध्ये नाही खाऊ शकत आहे. लोकांच्या वावरामध्ये कसं माहिती आहे का, काही का असं त्याच्या वावरावर काही पण असू दे, आपला त्याच्यावर काही अधिकार नाही आणि आपण असं हक्काने जाऊन खाऊ शकत नाही. तर आपल्या वावरात ना ते काही का असं ना थोडं का असं ना पण आपण ते हक्काने जाऊन खाऊ शकतो. म्हणून अशा काही गोष्टी असतात भावनो बहिणू. आणि आपल्या वावरात पाणी नाही आहे तुम्हाला माहिती आहे, पाण्यामुळं एवढं हे थोडं आहे. कारण की आता आपण एवढं लांबून येत होतं इथं बघायला नाही कोणी असं काही गोष्टीत ना. होय ती बोर पण तोडावं लागन दाजी ती झाली तेव्हा ती बोर आली ऐन याच्यात आली बघा वावरा रानामध्ये तिथंच आली दाजी बोर.